हॅलो, नमस्कार. सर्व मैत्रिणींना प्रथम नमस्कार. लहान मुलं, मोठी माणसं, जे कोणी आहे माझा व्हिडिओ पाहत असेल त्या सर्वांना नमस्कार. आज आपण खास मेनू म्हणजे दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या शिरांची चटणी आणि दलियाची खीर असा हा मेनू आपण पाहणार आहोत. तर आता प्रथम बघा, आपण दोडके छोटे छोटे 4 दोडके होते, त्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत. वांग्याची जशी आपण फोडी करतो, भरलेल्या वांग्याची भाजी करताना, तशा या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता या फोडींचे 4 भाग करायचे आहेत. प्रत्येक फोडीचे 4 भाग करायचे आहेत आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण भरणार आहोत. असे ह्या 4 फोडी आपण सगळ्या दोडक्याच्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण मिश्रण तयार करूया. एक वाटी साधारण खोबरं कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले त्याचं कूट करून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, चमचा बघा पोहे खायचा चमचा असतो तो चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, परत 1 चमचा मी लाल तिखट, असे 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता हा चमचा आहे तो आपण खोबरं घातलेलं आहे, 2 चमचे सुकं खोबरं जे असतं ते मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. चवीनुसार गूळ, तुम्हाला गूळ आवडत असला तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि थोडीशी ठेवूयात नंतर घालायला. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया चांगलं. गुळाचा जर एखादा खडा असेल तर तो सुद्धा आपण छान कुस्करून त्याच्यामध्ये मिक्स होईल असं करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर मी बाजूला ठेवलेली आहे. भाजी शिजायला टाकल्यानंतर आपण त्यामध्ये ती घालणार आहोत. आता हे बघा, हे मिश्रण आपण या दोडक्याच्या फोडीमध्ये भरून घेऊयात. हे बघा, असं सगळं आपण भरून घेतलेलं आहे. राहिलेलं मिश्रण आहे ते आता आपण कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 4 चमचे मध्यम आकाराचे 4 चमचे तेल घालायचे. मोठा चमचा असेल तर 2 चमचे घाला, नाही तर अर्धी वाटी तेल घाला. प्रमाण मी सगळ्याप्रमाणे सांगते आहे. हे 4 चमचे आपण तेल घातलेलं आहे. हे बघा, हा चमचा. तर तेल तापले, आपण मोहरी अर्धा चमचा घालायची आहे. ती छान तडतडून झाल्यानंतर
त्यामध्ये हिंग घालणार आहोत. हिंग साधारण अर्धा चमचा. हळद अर्धा चमचा. आता हे जे मिश्रण शिल्लक राहिलेलं होतं आपण त्या तेलामध्ये टाकूयात आणि छान परतून घेऊयात. आपली ही अतिशय सुंदर आणि रंग येणारी भाजी खूप छान, दिसायलाच इतकी सुंदर दिसते की पटकन खावीशी वाटणारी, हवीविशी वाटणारी अशी ही भाजी पहिल्यांदाच मी टाकलेली आहे, तेव्हा तुम्ही जरूर नक्की करून पहा. आता हे मिश्रण आपलं छान परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण सगळे हे दोडक्याच्या फोडी घालूयात आणि मोठ्या वाटीनं जर पाणी घालणार असाल तर 2 ते 2.5 वाट्या पाणी पुष्कळ होतं. आता छान आपण एक उकळी येऊ देऊयात आणि मग त्याच्यावर झाकण ठेवूयात. वरून कोथिंबीर जी शिल्लक राहिली होती ती कोथिंबीर आणि शिल्लक राहिलेलं खोबरं ते आपण वरून घालूयात आणि छान उकळी येऊ देऊयात. हे बघा, शिल्लक राहिलेलं आपलं ओलं खोबरं. तिखटपणाला कमी असल्यामुळे परत मी 1 चमचा वरून घातले आणि अर्धा चमचा गोडा मसाला. एकूण आपला 1.5 चमचा गोडा मसाला आणि 3 चमचे लाल तिखट झालेलं आहे. गोडा मसाला मी हा घरी केलेला आहे. बिन कांदा लसूण विरहित ही दोडक्याची भाजी आहे. आता छान उकळी येऊ देऊयात आणि उकळी आल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात. भाजी शिजेपर्यंत आपण दोडक्याच्या शिरांची चटणी पाहूया. हे बघा, 4 मिरच्या मी चिरलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेत. खोबरं 1 चमचा, तीळ 2 चमचे, शेंगदाणे अर्धी वाटीलाही कमी आहेत आणि 1 चमचा कूट शेंगदाण्याचं. आता कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये छोटे चमचे 2 चमचे तेल घालणार आहोत. मोहरी, हिंग अर्धा चमचा, आता हे दोडक्यांच्या शिरा आपण त्यामध्ये छान परतून घेऊयात. यामध्ये कांदा लसूणसुद्धा काही नाही आहे. कांद्याने मऊ पडते म्हणून कांदा नाही घालायचा आणि लसूण तुम्हाला आवडत असेल तर घाला, कारण ही कुरकुरीत व्हायला पाहिजे चटणी, त्यामुळं कांदा लसूण मी काही घातलेला नाही. हळद अर्धा चमचा. आता हे छान परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे मिरच्याचे तुकडे घालूयात आणि ते पण छान परतून घेऊयात.
हे बघा, हे छान परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये तीळ घालूयात. हे भाजलेले नाहीत, कच्चेच आहेत. तेच आपण परतून घेणार आहोत, म्हणजे ते आपोआप भाजले जातील. खोबरं, 1 चमचा खोबरं घेतलं होतं. शेंगदाणे आणि कूट, हे सगळं आपण आता त्यामध्ये परतून घेऊयात. अशी ही आपली दोडक्याच्या शिरांची चटणी. कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ. अशी ही छान कुरकुरीत चटणी आपली तयार आहे. त्याच्यासोबत मी दलियाची खीर केलेली आहे. दलियाची खीर मी नंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ वेगळा टाकेन. असा हा आजचा मेनू आपला तयार आहे. दलियाची खीर, दोडक्याची भाजी, दोडक्याची शिरांची चटणी, वरण भात, दही भात. नक्की करून पहा. धन्यवाद. सर्वांना पुनश्च नमस्कार.